प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या एका दाव्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे। राहुल गांधी यांच्या मतांच्या चोरीच्या आरोपानंतर बच्चू कडू यांनी देखील एक मोठं विधान केलं। दरम्यान बच्चू कडूंनी केलेल्या विधानाचा अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतल्याचं दिसलेलं आहे। बच्चू कडू यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात। 10,000 मतं तुमचे आम्ही गायब करतोय। तुम्हाला कोणते मतं भेटत नाही ते मताची लिस्ट देऊन द्या, आम्ही गायब करून टाकतो। मतचोरीचा प्रकार हा गावोगाव झालेला आहे। अनेक लोकांना आपण कसं पराभूत झालो तेच काही समजेना आणि मग ते अशा पद्धतीचे आरोप करतात। देशभरात सध्या मतचोरीच्या मुद्द्यावरून वातावरण तापले। अशातच आता बच्चू कडूंनी सुद्धा खळबळजनक वक्तव्य केले। विधानसभा निवडणुकीत न मिळणारी 10,000 मतं गायब करण्याची ऑफर देण्यात आली होती असा खळबळजनक गौप्यस्फोट बच्चू कडूंनी केलाय। याबाबतचे पुरावे गोळा करून ते सादर करणार असल्याचं कडू यांनी म्हटलंय। बच्चू कडू यांच्या या दाव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलंय। लोकसभेचा निकाल आम्ही स्वीकारला, पराभूत मानसिकतेतून असे आरोप सुरू असल्याचं अजितदादांनी म्हटलंय। तुमच्याकडे सुद्धा अशी ऑफर आली होती की आम्ही तुम्हाला 10,000 मतं हे मोठी गंभीर आहे। म्हणजे पहिले प्रश्न तुम्ही आज घेतला पाहिजे का मला याची ऑफर आली होती। मी आता सगळे ते पुरावे गिरावे शोधतो आहे त्या काळातले। मी व्हॉट्सअप केलं, कॉल होते, रेकॉर्ड असेल तर ते सगळं रेकॉर्डासहित आणि त्याच्यासहित सादरीकरण 10,000 मतं तुमचे आम्ही गायब करतोय। तुम्हाला कोणते मतं भेटत नाही ते मताची लिस्ट देऊन द्या, आम्ही गायब करून टाकतो। अशी ऑफर तुम्हाला आली होती? हां, पक्षाची होते का? पण आम्ही बम जोमात होतो ना, आम्हाला वाटलं जमतेच आपलं, कशाला काय गायब करायचं, होऊ दे आले। लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस आमचे 48 पैकी 17 निवडून आले खासदार आणि 31 पराभूत झाले। आम्ही कधी महायुतीचे जे घटक आहोत त्यांनी एकाने तरी कुणाला दोष दिलाय का? शेवटी जनता जनार्दन हे संपूर्ण त्यांचा अधिकार आहे। त्यांना मत कुणाला द्यायचं, कुठलं बटन दाबायचं, त्यावेळेस त्यांनी इथं थोडंसं आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यातून खचून न जाता, नाउमेद न होता आम्ही पुन्हा लोकांच्या समोर 5 महिन्यांनी गेलो आणि 238 आमदार निवडून आणले। आता 238 आमदार निवडून आल्यानंतर अनेक लोकांना आपण कसं पराभूत झालो तेच काही समजेना आणि मग ते अशा पद्धतीचे आरोप करतात। याबद्दल काही म्हणजे शेवटी त्यांनी ते तक्रार निवडणूक आयोगाकडे करावी। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी बच्चू कडूंच्या सुरात सूर मिळवलाय। देशात मतचोरीचा प्रकार झालाय, अचानक मतदान कसं वाढलं असा सवाल अंबादास दानवेंनी केलाय। आज देशामध्ये या विषयावर चर्चा होते की मतचोरीचा प्रकार हा गावोगाव झालेला आहे। आता हरियाणातल्या एका सरपंचाचं उदाहरण तर सगळ्या भारतासमोर आलेलं आहे की याला पडलेले मत दुसऱ्याला, म्हणजे मतचोरी कोणी केली होती? निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी। आणि म्हणून बच्चू कडू जे म्हणतात तेही सत्य आहे। आज गावगाव अशा पद्धतीनं कार्यकर्ते मतचोरीचे प्रकार समोर आणतात आणि माझ्या माहितीप्रमाणे आज राहुल गांधी मतचोरीच्या संदर्भात 16 दिवसाची यात्रा बिहारमध्ये करतायत आणि हा विषय एक अतिशय प्रभावीपणे जनतेसमोर आला आहे। लोकशाही धोक्यात आणण्याचा हा प्रकार आहे। त्यामुळे बच्चू कडूंसारख्यांना पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं अशा योजना, लोकसभेनंतर विधानसभेचे मतदान झालं जे 5-5 वर्षात वाढलं नाही, एवढं मतदान एवढं 3 महिन्यात वाढलं होतं आणि त्याच्यामुळं हे तर स्पष्ट झालेलं आहे की निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचा बटीक बनलेला आहे। राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला गंभीर सवाल विचारले होते। निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाला असून मतचोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता। त्याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। आता बच्चू कडू यांनी पुरावे गोळा करणार असल्याचा इशारा दिला, त्यामुळे कडूंना ती ऑफर कुणी दिली होती असा प्रश्न आता विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।